तेव्हा कामाला वेळ काळ या सर्व गोष्टींना विचार करून करावा. आणि उपमुख्य अधिकारी डॉक्टर मंगल पांचाळ मॅडम हेही उपस्थित आहेत, त्यांचे आभार. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी हे वंदे सर आहेत, त्याचबरोबर या सभागृहाचे सर्व सन्मान मूर्ती आहेत आणि या सर्वांचं, आणि तुम्ही नसाल तर आम्ही आम्ही कृष्णकुमार भगवानराव दोडके या ठिकाणी जो कार्यक्रम झाला पुरस्काराचा, त्या पुरस्काराच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी जो उपक्रम घेण्यात आला तो अत्यंत चांगला. आणि एक समाजामधले तळागाळामधले जे चांगले कलाकार आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत ज्यांच्याकडून समाजासाठी चांगलं कार्य केलं जातं त्या सर्वांना या ठिकाणी पुरस्कार दिले गेले. हा एक उपक्रम सिंधुदुर्ग येथील श्री खरात सर यांनी एक चांगला उपक्रम राबवलाय. प्रत्येक ठिकाणी म्हणजे आज जवळपास महाराष्ट्रामधली प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक तालुक्यातली त्या ठिकाणी पुरस्कारती आहेत आणि असाच उपक्रम ते दरवर्षी घेत राहतात. आणि या कार्यक्रमासाठी जवळपास आज 101 पुरस्कारती होते आणि त्या सर्वांना सन्मानित करून या ठिकाणी सिने कलावंत, माननीय खासदार, माजी खासदार उपस्थित राहिले आणि या सर्वांनी त्या पुरस्कारती व्यक्तींचा सन्मान केला. अशा प्रकारे हा कार्यक्रम एकदम उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचा झाला. त्याबद्दल मी खरा सरांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती ठिकाणी कार्यक्रम झाले? महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आम्ही घेतला. सह्याद्री फाउंडेशन आहे त्या मार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास कार्यक्रम हा झाले. दरवर्षी कमीत कमी एक 5 ते 6 जिल्ह्यामध्ये घेतला जातो. तसंच विदेशातही घेतला जातो. आता थायलंडला जाणार आहेत, थायलंडला पण हे कार्यक्रम होणार आहे. तसंच मध्यंतरी युरोपमध्ये पण हा कार्यक्रम घेण्यात आला. अशाच प्रकारचे विविध कार्यक्रम या संस्थेद्वारे आयोजित केला जातात. ते खरंच सर ते या ठिकाणी मेहनत घेऊन चांगले व्यक्ती निवडून त्यांना पुरस्कार देण्याचं काम करतात. अशा प्रकारचं कार्य हे दरवर्षी ते करत राहतात. त्याबद्दल धन्यवाद. कुठल्या क्षेत्रातल्या लोकांना या पुरस्काराच्या मध्ये प्रत्येक क्षेत्रातले व्यक्ती असतात ज्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम केले अशा प्रकारचे सर्वच व्यक्ती असतात आणि याची निवड ही त्यांच्या कार्यावर केली जाते. त्यांना कार्य केलेलं आहे का नाही हे तपासलं जातं आणि तपासून मग खरोखरच त्यांचं कार्य हे योग्य आहे का, पुरस्कार योग्य आहे का, मग असं ज्यावेळेस आम्हाला जाणवतं त्यावेळेस आम्ही त्यांची निवड केली जाते. साहित्यिक समाजामध्ये काम करणारे साहित्यिक विशिष्ट एक असं योगदान म्हणजे समाजासाठी करणारे अशा व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रातल्या इंजिनियर असतील, डॉक्टर्स असतील जे की उत्कृष्ट समाजासाठी कार्य करतात. डॉक्टर हा पेशा आहे, इंजिनियर हा पेशा आहे, परंतु हा पेशा सोडून ते समाजासाठी वेगळं कार्य करतात. अशा लोकांसाठी ते कार्यक्रम घेतले. आता पुन्हा नाव सांगा. माझं नाव कृष्णकुमार भगवानराव दोडके. मी जिल्हा परिषद हायस्कूलला मुख्याध्यापक होतो. आता सेवानिवृत्त आहे आणि समाजासाठी मी असं कार्य करतो. काय सांगाल, आज आपल्याला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे, आपले काय मनोगत आहे? मी माझा परिचय अगोदर करून देतो तुम्हाला. मी खानदेश जळगाव जिल्ह्यातील एरंडोल इथला रहिवासी आहे. माझे नाव निंबा पुंडलिक कुंभार आहे. मी लेखन सुद्धा करतो. माझी 4 पुस्तकं प्रकाशित झालेले आहे आणि मला जवळजवळ खरात साहेबांनी 17 पुरस्कार मला मिळालेले आजपर्यंत. पुरस्कार मिळून मला एवढा आनंद झाला की मला म्हणजे काही बोलावं असं वाटत नाही. एवढा मोठा आनंद मला झाला. आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतात? मी सहकार क्षेत्रात जवळ 34 वर्ष काम केलेलं आहे, गट सचिव म्हणून सहकार क्षेत्रात. आणि एक सामाजिक संस्था आहे तिथे मी आज काम करतोय. आमच्या कुंभार समाजाची एक संस्था आहे तिथे सुद्धा मी बिनावेतनी काम करतोय. सामाजिक आणि साहित्यिक किंवा कलावंत असं म्हणून आपलं क्षेत्रातलं काम आहे. सिनी क्षेत्रात मी वैराट आगामी चित्रपट वैराट मध्ये माझी छोटीशी पाहुणे कलाकार म्हणून भूमिका केली. आपण यापुढे आपला कोणता संकल्प आहे? यापुढे मी जास्तीत जास्त समाज सेवा करायचं आणि जे लोक व्यसनी त्यांचे व्यसन मुक्त करायचं माझा निर्णय आहे. निंबा पुंडलिक कुंभार, तालुका मुक्काम पोस्ट एरंडोल, तालुका एरंडोल, जिल्हा. नमस्कार, मी सूरज सुधाकरराव पवार,
मला पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण आलात आणि माझी मुलाखत पसंत केल्याबद्दल आपले खूप खूप आभार. हा माझा राष्ट्रीय चौथा पुरस्कार आहे. या आधी सुद्धा खरात सरांनी माझी निवड केली होती. माझं वसंत गीतांनी नावाचं पुस्तक मी प्रकाशित केलं होतं जुलै महिन्यामध्ये. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ते ऍक्च्युली माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या जीवन कार्यावर आधारित माझ्या वडिलांनी लिहून ठेवलेलं साहित्य होतं. ते माझ्या डोक्यात खूप वर्षापासून चाललेलं होतं की आपण ते प्रकाशित करायला पाहिजे. वसंत गीतांनी नावाचं माझं पुस्तक प्रकाशित झालं. त्याला खूप प्रतिसाद मिळाला. त्याच्या माध्यमातून मला 15 अवॉर्ड झाले. दादासाहेब फाळके सुद्धा मला मिळाला. या माध्यमातून मला 3 मराठी चित्रपट मिळाले. आता माझा 2 महिन्यांनी वैराट नावाचा चित्रपट आता प्रदर्शित होणार आहे. आणि मला 5 युट्यूब चॅनल करता मी यवतमाळ जिल्हा पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्य माझं सुरू आहे. एक चॅनल आहे सनातन सारथी न्यूज, महाराष्ट्र पोलीस वार्ता, जनता न्यूज, बंजारा पुकार साप्ताहिक, यासाठी माझी कार्य चालू आहे. आणि माझ्या वडिलांच्या प्रेरणेने, आईच्या प्रेरणेने आज आई वडील दोन्ही हयात नाही. याचं दुःख मला आहे की ते जर आज त्यांना खूप आनंद झाला असता. ते नसताना सुद्धा माझे वडील तर खूप वर्ष आधी गेली. आई नाही तरी मी स्वतः माझी कष्टाने मी आज एवढं महाराष्ट्रावर माझं नाव केलं आहे. जर ते जर असेल त्यांना आज खूप आनंद झाला असता की माझा मुलगा आज सूरज खरंच नावाप्रमाणे चमकत आहे. धन्यवाद. वडिलांचं साहित्यिक क्षेत्रामध्ये काम होतं. हा, वडिलांचं जलसमाधीस्थ मसरूगाव चिरंतन गाथा ते मराठी भाषेचे खूप प्रसिद्ध साहित्यिक होऊन गेले. त्यांचं पहिलं पुस्तक माननीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या हस्ते मुंबई येथे 2001 मध्ये प्रकाशित झाले होते. यवतमाळ परिसरामध्ये आपलं काम आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मी पत्रकार म्हणून चांगला प्रसिद्धी चाललोय. चांगले म्हणजे चांगल्या बातम्या लावणे वगैरे समस्या असते तरी पत्रकारिता क्षेत्रात कुठला पुरस्कार पण नाही मिळाला. मिळाले. 4 राष्ट्रीय पुरस्कार झाले मला पत्रकारितेचे. आणि हा पुरस्कार जो आहे सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला मिळालेला. हा सामाजिक क्षेत्र हे साहित्य क्षेत्राच्या माध्यमातून. आपण एक कलावंत पण आहे. हो, वैराट नावाचा माझा 2-3 महिन्यामध्ये चित्रपट आता पहिला रिलीज होईल. नाट्य क्षेत्रामध्ये आपलं काम होतं. नाही, नाट्य अजून संधी जर मिळाली तर करण्याचा मानस आहे माझा, पण अजून काही आलेलं नाही. तर आपण जीवनात फार मोठा संघर्ष करून एवढे पुरस्कार प्राप्त केलेले आजच्या युवा पिढीला आपण काय संदेश देणार? नाही, कसं आहे, चांगलं कार्य केलं तर समाज आपल्याला डोक्यावर घेणारच. आपलं कार्य आपण प्रामाणिकपणे करत राहायचं. बस एवढंच जर केलं तर कुणालाही यश मिळणारच. मुक्काम पोस्ट बहार, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. आणि मी आता 52 वर्षापासून ठाण्याला आहे. आणि 16 वर्षापूर्वी मुंबई पोलीस म्हणून मी रिटायर झालेलो आहे. आणि मी संपूर्ण महाराष्ट्र समाजसेवेचं काम करतो. आणि आतापर्यंत मला हा आजचा 8वा पुरस्कार आहे. आणि मी ठाण्यामध्ये 31 कुटुंब समाजाचे बसवलेले निस्वार्थीपणे. आणि मी 8 वर्षापूर्वी माझ्या मिसेसला किडनी डोनेट केलेले. मला आता 31 किडनी आहे. आणि समाज कार्य करीत असताना आणि पोलीस खात्यात काम करत असताना मी मुंबई सारख्या मुसलमान सिटीमध्ये जिवंत अतिरेकी पकडलेले 4. आणि माझा गौरव महाराष्ट्र शासनाने दिल्लीचे सरकार असताना लालकृष्ण आडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी महाराष्ट्र शासनाला कळवून यांचा गौरव करावा, का की यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून भारताची शान वाढवलेली आहे. तर यांचा शान गौरव करावा म्हणून माझा महाराष्ट्र शासनाने उपमुख्यमंत्री गृहमंत्री श्री छगन भुजबळ साहेब यांनी माझा गौरव केलेला आहे. आणि माझा सन्मान पत्र देऊन माझं अभिनंदन केलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला पुरस्कार भेटलेले या माध्यमातून आज आपण समाजाला काय आवाहन करणार? समाजाला मी कार्यानं प्रत्येकाला काय प्रसंग आला, म्हणजे एखाद्याच्या हॉस्पिटलचं काम असेल, एखाद्याचं लग्नाचं असेल, घटस्फोट मध्ये असा भाग घेत नाही मी. आणि समाज कार्यामध्ये कमी झटतो. कोणा एखादी ऍक्सिडेंट झालाय तिथे मी धावून जातो. हॉस्पिटलचा काय प्रॉब्लेम असेल रात्री मी 2 वाजता उठून जातो. एखादी गरीब माणसावर अन्याय झाले त्याच्यासाठी मी झटतो. आणि नेहमी मी अन्यायाच्या विरोधात मी लढत असतो. आणि त्याच्यामुळे मला समाज कार्याची आवड आहे. मी फार गोवापासून तर पूर्ण महाराष्ट्रात समाज कार्यासाठी फिरतो. माझं नाव भगवान सुप्रभात सूर्यवंशी, मुक्काम पोस्ट बहार, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. आणि मी ठाण्याला स्थायिक झालाय. आणि माझं कुटुंब ठाण्यामध्येच आहे. आणि मुलगी जावई माझे अमेरिकेला आहे स्थायिक. आणि मोठ्या मुलाचं मेडिकल आहे ठाण्यात. आणि 2 नंबर मुलगा माझा एक चांगल्या कंपनीत इंजिनियर. सुरेश राजा देशमुख, एरंडोल, जिल्हा जळगाव. मी शेती व्यवसाय आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे. कोणाची अडचण असली तरी रेशन कार्ड वगैरे, पगार वगैरे चालू करणं, ते व्यवसाय करतो.
परत शेतीचे कामं करतो. शिवाय मी डायरेक्टर म्हणून वित्तकारी सोसायटीला आहे, केंद्र सोसायटीला आहे, परत देशमुखवाडी पंच म्हणून आहे. हे कार्यक्षेत्रामध्ये मी असल्यामुळे एकदम व्यवस्थित कामं करतो, काही टेन्शन नाही माझं. तर आज तुम्हाला ग्लोबल कल्चरल पुरस्कार देण्यात आला याबद्दल काय? मला ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेचे पुरस्कार मिळाला आहे. परत आज नवीन मिळाला तुमचं शेतकरी आदर्श शेतकरी म्हणून. 2 पुरस्कार मिळाल्यापासून मला आनंद वाटतो. या पुरस्कारानंतर आपलं सामाजिक कार्याचं योगदान वाढेल असा विश्वास वाटतो. हा, यानंतर मला हे पुरस्कारमुळे आनंद होतोय. नाही सामाजिक कार्यक्षेत्रात प्रवेश मिळावा हे माझा आनंद आहे. आपण ज्या परिसरामध्ये येतो तो परिसर साधारणतः आदिवासी ट्रायबल एरिया आहे. हा. यामध्ये आपलं कुठलं काम प्रामुख्याने रेशन कार्ड काढणं, पगार चालू करणं, सामाजिक क्षेत्रामध्ये गोरगरिबांच्या गोरगरिबांमध्ये ते झालं ना उदाहरण. गोरगरीब आज या माध्यमातून आपण लोकांना काय आवाहन करणार तर की लोकांनी असे कार्य करत राहावे? कार्य केलं मला आशीर्वाद मिळतो 2 शब्दात. काय अपील करणार आहे? आवाहन काय करणार मी जनतेला? जनतेला हेच तुम्हाला काही अडचण असली सहकार्याची भावना राहील हे महत्वाचं. आपलं नाव? सुरेश साधव देशमुख, एरंडोल, जिल्हा जळगाव. नमस्कार, मी निलेश विष्णू खेडकर, जिल्हा बीड. मी शिक्षण क्षेत्रामध्ये 3 वर्षापासून सेवा देत आहे. माझं नेट सेट झालेलं असून PhD चालू आहे आणि मला नुकताच किल्ले फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेतर्फे ग्लोबल स्टार टीचर्स अवॉर्ड 2026 हा मिळालेला आहे. या सन्मानाबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि असंच युवा तरुण पिढीने कार्य करत राहावं आणि त्यांनी हा दिलेला पुरस्कार माझ्यासाठी नवीन कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना विद्यार्थ्याचं हित हे आपलं एक उद्दिष्ट राहते. पण अशा धर्तीवर आपण विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाची थोडी माहिती आपण. मी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच त्यांना येणाऱ्या अडी अडचणी असतील त्यासाठी कार्य करत आहे. आणि मी संस्थेमध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या बाकी विषयाशी रिलेटेड अडचणी किंवा त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्यांना मोटिवेट करण्याचं काम, या सर्व गोष्टी मी करत असतो. शिक्षक हा पिढीचा उद्धार करता असतो. अशा अर्थानं आपलं काम हे अतिशय मोलाचं काम आहे. या संदर्भात आपण अनेक कार्यक्रम राबवत असतात. त्या संदर्भातली माहिती आपण. कार्यक्रम शिक्षण क्षेत्रामध्ये NSS कॅम्प असतात. NSS कॅम्प मार्फत आपण सामाजिक कार्याची विद्यार्थ्यांना गोडी निर्माण व्हावी, राजकीय ओळख व्हावी, गाव लेवलला गाव पातळीवरती ओळख व्हावी यासाठी नियोजन करत असतो. NSS कॅम्प मार्फत आपण सेवा देण्याचा, विद्यार्थ्यांना सेवा देण्यासाठी तत्पर करत असतो. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम यासारख्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्यासाठी शासनाच्याही अनेक योजना आहेत आणि शिक्षण स्तरावरती मी शिक्षक असल्या कारणाने विद्यार्थ्यांना यामध्ये सामावून घेऊन त्यांच्या सोबतच कार्य करत असतो. अलीकडे विद्यार्थ्यांचा कल JEE किंवा नीट करण्याकडे जास्त आहे आणि हे करत असताना बेसिक एज्युकेशन त्यांच्यामध्ये कमकुवत आढळताना दिसते. त्या संदर्भात आपण काय म्हणू? टेक्नॉलॉजी सोबतच सामाजिक शिक्षणाची विद्यार्थ्यांमध्ये आज गरज आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याकडे लक्ष द्यावे असं माझं मत आहे. विद्यार्थ्यांना आपण काय मार्गदर्शन करा? विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये अभ्यास वृत्ती जोपासली पाहिजे आणि त्याचबरोबर सामाजिक दृष्टिकोन, समाजामध्ये चालणाऱ्या सर्व गोष्टी, रूढी परंपरा या समाजाशी रिलेट करून कोणत्याही गोष्टीचा उहापोह न करता किंवा कोणत्याही गोष्टीचा अति आग्रह न धरता आपण योग्य, समाजासाठी काय योग्य आहे त्याविषयी जागरूकता ठेवली पाहिजे. तर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की विद्यार्थी अलीकडे टेक्नॉलॉजीकडे जास्त वळताना दिसतात, पण त्या दृष्टीनं साहित्याकडे आणि सामाजिक जडणघडण ज्या साहित्यातून होतो त्या साहित्याकडे विद्यार्थ्यांचा वाटण्याचा कल दिसत नाही. टेक्नॉलॉजी निश्चितच महत्वाचं आहे. राष्ट्र निर्माण करण्यासाठी टेक्नॉलॉजीची गरज असते, परंतु
आपलं जे साहित्य आहे, इतिहास आहे, भारताची जी परंपरा आहे, ही टिकून ठेवण्यासाठीच नव्हे तर त्या साहित्य परंपरेमधून सुद्धा आपल्याला भरपूर असं ज्ञान मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी साहित्य परंपरेकडे पण आकर्षित होऊन साहित्य परंपरा फक्त अभ्यासासाठी नसून त्याच्यातून काहीतरी ज्ञान घेऊन त्याचा उपयोग निश्चित टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये सुद्धा करता येईल असं माझं मत आहे. अलीकडे विद्यार्थी युट्यूब आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीकडे जास्त वळताना दिसत आहेत. युट्यूब आणि व्हॉट्सअप कसं आहे, टेक्नॉलॉजीचं युग असल्यामुळे लवकरात लवकर माहिती कशी भेटल याकडे प्रत्येकाचा कल असतो. परंतु पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्या लेखकाला भरपूर मेहनत घ्यावी लागते आणि त्या लेखकाचं पूर्ण ती चाळणी होऊनच ते पुस्तक प्रकाशित होत असतं. तसं युट्यूबवर दिलेली माहिती सखोल आहे का किंवा चॅनल वरती दिलेली माहिती सखोल आहे का याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा आणि साहित्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. सरनेम काय? पूर्ण नाव? खेडकर, पूर्ण नाव? निलेश विष्णू खेडकर, जिल्हा बीड जिल्हा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.